जलाला दिशा दावणे कर्म जाणा, स्वतः स्वाह होणेच हा धर्म जाणा. स्वतः स्वाह स्वाह ह्याचा अर्थ काही वेगळा असेल का? कदाचित तिसरी पेटी सापडल्यावर देवी आईच असं काहीतरी घडवेल की ज्यामुळे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. फोन फोन नेत्रा, तू हाँ हेलो 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 नेत्रा. हॅलो नेत्रा, हॅलो हॅलो बाईसाहेब, प्लीज प्लीज मला शोधा. मला माहिती नाही मी कुठे. खूप खूप ऐक ऐक, हे बघ, कदाचित जमिनीच्या काही कळत. हॅलो बाईसाहेब, कुठे आहात तुम्ही? हॅलो, मला कळत. सांग मला शोधायला प्लीज. हॅलो हॅलो बाईसाहेब, तुला ऐकायला मला. हॅलो कशी सापडावी पुढे दिव्य पेटी, उकल त्यासही शांत चित्ते करावी. शिवाच्या शरीरी तुझा वास आहे, तुझे धैर्य इतुके न अदमास आहे. ही पुढची दिव्य पेटी कशी सापडणार आहे? उकल उकल म्हणजे सोडवणे, म्हणजे शांत चित्ताने आणि एकाग्र मनाने हे कोड सोडवायचं आहे का? शिवाच्या शरीरी तुझा वास आहे. शिवाच्या शरीरावर कोणाचा वास आहे? गंगेचा. गंगा म्हणजे जल. तुझे धैर्य इतुके न अदमासा आहे, म्हणजे पाणी आपली तहान भागवतं. तसंच महापूर आला तर शहरच्या शहर नष्ट होतात. म्हणजे पाणी हे जीवन आहे, तसंच पाणी हा मृत्यू आहे. म्हणजे जलाची शक्ती अफाट आहे, तिचा अंदाज कुणालाच लावता येणार नाही असं म्हणायचंय का श्लोकरचित्याला? तुझा स्पर्श शीतल, तुझ धरणे न सोपे, स्वये देव विष्णूच अंगी विसावे. पाण्याची प्रकृती थंड असते आणि पाण्याला असं आपण धरू नाही शकत. ओंजळीत धरलं तरी ते वाहून जातं. स्वये देव विष्णूच अंगी विसावे म्हणजे भगवान विष्णूंचं स्थान काय तर क्षीरसागर. क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर आणि दूध म्हणजे जलतत्व. म्हणजे भगवान विष्णूंना सामावून घेऊ शकेल एवढी अचाट शक्ती आहे जलतत्वाची. आई चहा तू घेतलास का? मी घेते नंतर. बरं, तुम्हाला खायला काय करून देऊ? मला फळं कापून देशील? बरं. केतकी काकू, तुम्ही रुपाली बाईसाहेबांना पाहिलात का? हो, मगाशी लॉन मध्ये होती. काय ग, काय झालंय? नेत्रा, काय झालंय? काही घडलंय का? नाही नाही, काही झालं नाहीये. अद्वैत साहेब विचारत होते त्या कुठे आहेत. मी आलेच, लॉन मध्ये बघून येते.
असे मंथनाची जरी दिव्य महती, रे तुझवीण कशी सांग होईल पूर्ती. हा, पुराणात कथा आहे ना समुद्र मंथनाची. पण समुद्र नसता तर मंथन कसं झालं असतं? जलतत्वाची शक्ती केवढी अगाध आहे. सृष्टीचा पाया आहे जलतत्व. म्हणजे पंचपेटिकेतली तिसरी पेटी ही जलतत्वाची आहे. तुझे स्थान विसवेस वाटेस लागे, कधीचीच पेटी तिथेची विराजे. म्हणजे पंचपेटिकेतली ही तिसरी पेटी वावुशी गावाच्या वाटेवरच कुठेतरी आहे. जयाची प्रतीक्षा निकट तोच येता, प्रकटणे स्वतःने तुला भाग आहे. म्हणजे ही तिसरी पेटी कोणाची तरी वाट बघतीये का? म्हणजे ही व्यक्ती समोर आल्यावर पेटीला स्वतःहून प्रकटणे भाग आहे. ह्या सगळ्याची उकल वावुशी गावात गेल्याशिवाय होणार नाही. कावळ्यांचा आवाज कुठून येत होता? इथे तर कावळ्यांचा आवाज येत नाहीये. मग फोनवर कावळ्यांचा आवाज काय येत होता? बाईसाहेब सुद्धा कुठेच दिसत नाहीयेत. कुठे असतील बाईसाहेब? हॅलो 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 तो का हे बघ, ते कुठेतरी आहे. मला सांग आधीला. मला जाऊन करताय का गं? काय वेळी समजच. शोधा मला. अगं आधीला सांग. हॅलो हॅलो बाईसाहेब. हॅलो. बाईसाहेब घरात कुठेच नाही आहेत. त्याचा फोन लावला तर कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी बाहेर सुद्धा गेले होते लॉनमध्ये शोधलं. लॉनमध्ये सुद्धा त्या नाही आहेत. आता मला काहीच कळत नाहीये. कुठे असतील बाईसाहेब? जेव्हा जेव्हा असं कावळ्यांचा आवाज येतो ना तेव्हा तेव्हा काहीतरी वाईट घडतं. आणि आता हे सगळं असं होतंय. बाईसाहेब सुखरूप असतील ना? या सगळ्याचा अर्थ खूप सोपा आहे. म्हणजे रुपालीचे दिवस परत आलेत. तिला तिच्या पापांची शिक्षा मिळण्याची वेळ आली आहे. नाही नाही आत्या, असं व्हायला नको. कमाल आहे तुझी. रुपाली तुझ्याशी इतकं वाईट वागते तरी सुद्धा तू अजून तिचाच विचार करतेस. आत्या तसं नाहीये. रुपाली बाईसाहेबांचा खरा चेहरा अद्वैत साहेबांसमोर आणण्याआधी जर त्यांना काही झालं ना तर अद्वैत साहेबांसमोर त्यांचं खरं रूप आपण कधीच आणू शकणार नाही. आणि अद्वैत साहेब आयुष्यभर आई म्हणून त्यांचाच विचार करत राहतील. आणि मला तेच नकोय. अद्वैत साहेबांनी आई म्हणून फक्त आणि फक्त ममता मावशींचाच विचार करायला हवा. पण त्यांना आत्ताच काही झालं तर आपण कधीच त्यांचं खरं रूप नाही आणू शकणार अद्वैत साहेबांसमोर. अद्वैत साहेबांना लवकरात लवकर कळायला हवं की इतकी वर्ष ज्या बाईला ते आई मानतायत ती बाई कशी आहे. म्हणून मला वाटतं त्यांना आत्ता काहीच व्हायला नको. काहीच कळत नाही त्यांना.
काय कुठे शोधायचं त्यांना? अद्वैत साहेबांचाच फोन आहे. काय सांगू मी त्यांना? हॅलो, नेत्रा, झालं का याईशी बोलणं? ओके आहे ना ती? समोर फोन लागत नाहीये तिचा. नेत्रा. साहेब, बाईसाहेब घरात कुठेच नाही आहेत. व्हॉट? पण तुम्ही काळजी नका करू, येतील त्या. नेत्रा, काय बोलतीयस तू? का काळजी नको करू मी? नाही साहेब, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी म्हणत होते की त्यांच्या फोनची बॅटरी संपली असेल म्हणून फोन लागत नसेल. त्या घरी आल्या की मी लगेच कळवते तुम्हाला. नेत्रा, तू प्लीज हे सगळं एवढ्या कॅज्युअली नको घेऊस. काल आईची काय अवस्था झाली होती पाहिलंच ना तू. हे बघ नेत्रा, मला कळतंय तू आता वेगळ्या टेन्शन मध्येस, पण प्लीज या सगळ्यात आईकडे दुर्लक्ष नको करूस तू. नेत्रा प्लीज. नाही साहेब, तसं नाहीये. मी आत्ता घरी येतोय. बघ की कोणाचे फोन लागत नाहीये. हिचा लागतोय आणि ही मुद्दामून करते असं. हॅलो, बंटी, बंटी, बंटी. बंटी, बंटी. शांत हो. रुपाली बरोबर जे घडणार आहे ते आपण थांबवू शकत नाही. आत्या, वाव शिवून येताना मी तुला काय म्हटलं होतं? आपल्याला रुपालीकडे लक्ष देता येणार नाही. नाहीतर आपल्याला जे करायचे ते साध्य होणार नाही. आपल्याला आता पंचपेटिकेतली तिसरी पेटी शोधायची आणि श्लोकाच्या अर्थाप्रमाणे ही तिसरी पेटी वावुशीत अशा ठिकाणी असणार आहे जिथे जिथे जल आहे. काळा डोह. म्हणजे ही तिसरी पेटी तिथेच असणार. काळा डोह? पण अशी अशी डोहात कशी शोधायची पेटी? म्हणजे पेटी कुठे असेल, कुठल्या ठिकाणी, ते कसं कळणार? देवी आई मार्ग दाखवेल आपल्याला. चल आता आपण निघूया. नाही आता थांबा. 4 वाजत आल्यात. बाईसाहेबांचा अजून काही पत्ता नाहीये. त्यांना कुठे शोधायचं, काय करायचं काही कळत नाहीये. हे सगळं आणखीन गंभीर होत चाललंय आत्या. आणि अद्वैत साहेब खूप काळजी करतायत. आता बघितलं ना, त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये. अद्वैत साहेब घरीच यायला निघालेत. ह्या सगळ्यामध्ये जर आता आपण बाहेर पडलो ना तर ते योग्य नाही दिसणार. त्यामुळे खरंच आत्ता नको आत्या. मी एकटी जाऊच शकते, पण ही तिसरी पेटी जलतत्वाची म्हणजे तुझी आहे. तुला यावंच लागेल. नाही आत्या, आत्ता खरंच नाही येऊ शकत मी. ऐका ना, अद्वैत साहेब येऊ देत, मग आपण ठरवूया. ठीक. बंटी, बंटी.
लागला? मी करून बघते. अगं, कोणाचाच फोन लागत नाहीये. मी सुद्धा लावला होता पण माझाही नाही लागला. कुठे गेली असेल आई? रुपाली अशी निष्काळजी नाहीये. तिला समजायला हवंय. त्या लवकरात लवकर परत यायला हव्या. आधी मी काय म्हणते, काल रात्री वहिनीच्या घाटामध्ये त्या बुवा का कोणाला भेटायला गेली होती, तिथेच गेली नसेल ना ती? मी तेजस आणि तन्मय दोघांनाही पाठवलंय. काही कळलं तरी ते सांगतील लगेच. मला तर रुपालीची काळजीच वाटायला लागली. ती अशी कधी वागत नाही. तुझं काहीच बोलणं झालं नव्हतं का आई बरोबर? नेत्रा, सासूमाती काही बोलली होतीस का? हा बाबा बोला. निघालात का तुम्ही? ठीक आहे, मी पण निघतोच. अरे आधी आता तू कुठे निघालास? मी आणि बाबा पोलिसांना भेटायला जातोय. या सगळ्यात मला आईला काही झालेलं नकोय. काल ती मला म्हणाली होती अशी न सांगता बाहेर जाणार नाही कुठे, पण तरीही बाहेर गेली. बरं, हे सगळं ती नेत्रासाठी करते, पण स्वतःचा जीव का धोक्यात घालतीये ती? या सगळ्यात आईच्या केसाला जरी धक्का लागला ना, तरी मला नाही सहन होणार. भाईजी, डोंट वरी. सासूमा सेफ असतील. मी आलोच. काय करू? अद्वैत साहेबांना सांगू का की बाईसाहेबांचा फोन लागला होता, पण पण फोनमधून कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. नाही, नको. हे सगळं सांगितलं तर अद्वैत साहेब आणखीन त्रास करून घेतील, खूप टेन्शन घेतील. देवी आई, आता तूच मार्ग दाखव. काय करू मी? नाही, अद्वैत साहेबांपासून या बाबतीत काहीच लपवायला नको. नेत्रा, कुठेच होतेस? मी जरा अद्वैत साहेबांशी बोलून येते. परमेश्वरा, का रे आमची परीक्षा घेतोयस? हो, आम्हीच डीसीपी साहेबांची अपॉइंटमेंट घेतली आहे. 20 मिनिटात पोहोचतोय. नाही, सगळं आम्हालाच बोलावं लागेल त्यांच्याशी. ओके, पोहोचतो. साहेब, मला नेत्रा, तू नको येऊस आमच्या बरोबर. मी आणि बाबाच जाऊन येतो. नाही साहेब. नेत्रा, मला कळतंय तुला खूप काळजी वाटते आईची, पण तू प्लीज इथेच थांब. आई इथे आली तर तू कळव मला. हा साहेब, मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. काय? मगाशी मी रुपाली बाई साहेबांना फोन लावला होता. मग तेव्हा त्यांनी फोन उचलला होता. काय? मग काय म्हणाली आई? आहे कुठे ती? नेत्रा, प्लीज सांग मला, काय चाललंय नक्की? नेत्रा, तू काहीतरी लपवतीयस माझ्यापासून. मला प्लीज खरं खरं सांग, आई कुठे आहे? साहेब, त्या नेत्रा, मला प्लीज सांग, काय झालंय नक्की? आई कुठे आहे नेत्रा? साहेब, मी त्यांना फोन नेत्रा, प्लीज सांग मला, आई कुठे आहे? मी त्यांना मी त्यांना फोन लावला आणि ते
बाईसाहेबांचा फोन? आईचा फोन इथे कसा? आणि तुम्हाला म्हणालीस की आईने फोन उचलला होता, मग फोन इथे? नाहीतर आई कुठे आहे मग? नाहीतर काय चाललंय हे सगळं? आईचा फोन इथे, मग आई कुठे आहे? सर मलाच काही कळत नाही. कुठे आहेत बाईसाहेब?